आपण व्हेजिटेबल बिर्याणी बनवणार आहोत घरगुती पद्धतीने। ते साहित्य पाहूया। हे टमाट्याचे काप आहे, कांदा कापून घेतलेला आहे, मिरची कापून घेतलेली आहे, कोथिंबीर थोडी कापून घेतलेली आहे, पुदिना निवडून घेतलेला आहे, हा कांदा लसूण याचा मसाला 2 चमचे घेतलेला आहे। इकडे जिरे, शाजिरे, हळद, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता, तर गाजर, बटाटा, फ्लावर आणि वाटाणा आणि 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 कुपीभर तेल आणि 2 चमचा तूप वापरणार आहोत आपण। आता तेल तापलेले आहेत आणि 2 चमचे तूप पण टाकूया। सर्व गरम मसाले तेल तुपामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर कांदा टाकून घेऊया। त्यानंतर मिरची पण टाकून घेऊया। कांदा गुळधव रंगावर भाजून छानपैकी घेऊया। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट पण 1 चमचा त्यात टाकून घेतलेली आहे आणि ती चांगल्या पद्धतीने परतून घेऊया। कांदा लाल झालेला आहे, त्यात पुदिना आणि कोथिंबीर चिरलेली टाकून घेऊया। त्याच पद्धतीने टोमॅटो पण टाकून घेऊया। त्याचप्रमाणे कांदा लसूणचा मसाला तिखट टाकून घेऊया। हळद 1 चमचा टाकून घेऊया। भाजी आपली सगळ्या निवडलेल्या साफ केलेल्या भाज्या, धुवून साफ केलेल्या भाज्या 8 टाकून घेऊया। आता चांगल्या पद्धतीने याला परतवूया। आता ही भाजी संपूर्ण परतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तांदूळ कोलम आहे 3 वाटी हे टाकून घेऊया। धुतलंय तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ आणि छानपैकी याला पण तांदूळला परतवा। आता आपण 3 वाटी तांदूळ होतं, 3 ग्लास पाणी, गरम केलेलं पाणी आहे आणि गरम पाण्यामध्ये लवकर छान होतं म्हणून 3 ग्लास पाणी घातलेले आहे। चवीप्रमाणे मीठ घालत आहे, 2 चमचे मीठ टाकत आहे। पाणी उकळलेलं आहे। आता आपण झाकण लावून 15 मिनिटं शिजवूया। चला, व्हेजिटेबल बिर्याणी झाली आहे। झाकण उघडलंय, वाव छान आहे, वास सुगंधी येतोय। सर्व करू। मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।